नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, तुम्ही आता एक मिनिट हे बघा, पूर्णपणे ढगाळ वातावरण आणि हे बघा आमच्याकडे आज झाला आहे पाऊस. हे बघा, हे पूर्णपणे पावसाचंच पाणी आहे मित्रांनो. एक अर्ध्या तासापूर्वी खूप जोराचं चक्रीवादळ आलं. अगोदर 20-25 मिनटं जे आहे खूप वेगाने वारा जे आहे तो चालला मित्रांनो. जर असं वातावरण हस्तबहारमध्ये सेटिंग काळात ज्या काही भागात होतं आहे किंवा होतं असतं, त्याच्यामध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे मित्रांनो, ते आता आपण व्हिडिओमध्ये बघूया. का आपण आज याच्यासाठी कुठला स्प्रे वगैरे घेतला पाहिजे. ज्यांच्याकडे तेले आहे त्यांनी कुठला स्प्रे घेतला पाहिजे. ज्यांचा फ्लावरिंग ओपनिंगसाठी प्लॉट आहे त्यांनी कुठला स्प्रे घेतला पाहिजे. आणि ज्यांची प्लॉट जो आहे जस्ट ग्रीन स्टेजमध्ये गेलेला आहे, पानगळ झाली, पाणी दिलं आणि ग्रीन स्टेजमध्ये गेला आहे, तर अशा शेतकऱ्यांनी कुठला स्प्रे घेतला पाहिजे ते आपण मित्रांनो आता व्हिडिओमध्ये बघूया. तर मित्रांनो, ज्या वेळेस असे प्रॉब्लेम आपल्या प्लॉटमध्ये येतात, सेटिंग काळामध्येच पाऊस येणे, आता हस्तबहारमध्ये ही गोष्ट साहजिक आहे. हस्तबहारमध्ये हे नेहमीचंच आहे. हस्तबहारला काय ही गोष्ट काय नवीन नाही आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे, तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये ऑलरेडी तेल्या आहे अशा शेतकऱ्यांनी पहिला जो स्प्रे आहे हा तेल्यासाठी काढला पाहिजे मित्रांनो. जेणेकरून तेल्या हा लगेच थांबल्या जाईल, त्याला स्टॉप केलं जाईल तेल्याला. कारण मित्रांनो, तो आता जे ॲक्टिव्ह होणार आहे तो कळीवरही येऊ शकतो आणि तुमच्या पाल्यावरही येऊ शकतो, आणि किंवा तुमच्या प्लॉटमध्ये जी कोळी काडी आहे हिरव्या कलरची, त्या काडीवरही तो 100% ॲक्टिव्ह होणार आहे मित्रांनो. तर त्याला आता आपल्याला ॲक्टिव्ह होऊन द्यायचं नाही, कारण त्याला आत्ता जर आपण ॲक्टिव्ह होऊन दिला तर तो आपल्याला भविष्यात खूप त्रास देईल. तर यासाठी मित्रांनो, पहिला जो स्प्रे आपण काढला पाहिजे झटपट, मायक्रोसीडचा किंवा होवासनचा, दोन्हीपैकी कुठलंही एक प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता. होवासन जरी घेतलं मित्रांनो तो 2 ml प्रति लिटर, आणि मायक्रोसीड जरी घेतला तरी 2 ml प्रति लिटर. हा एक स्प्रे मित्रांनो हमखास आपल्याला काढायचा आहे तेल्या थांबवण्यासाठी. त्यानंतरच मित्रांनो 1 दिवस आपल्याला गॅप द्यायचा आहे, आणि इथे मग तुम्हाला ऑर्गॅनिक किंवा केमिकलमध्ये जे प्रोडक्ट अवेलेबल होईल ते प्रोडक्ट तुम्ही वापरू शकता मित्रांनो. एक जे आहे मित्रांनो डिकोर अल्ट्रा नावाचे जे प्रोडक्ट आहे मित्रांनो, तुम्ही हेही वापरू शकता तेल्यासाठी. खूप छान प्रोडक्ट आहे तेल्या थांबवण्यासाठी. ह्या स्टेजला तर खूपच छान काम करतं, आणि झाडाची जे आहे रोगप्रतिकार शक्ती पण वाढवायचं काम करतं, झाडाला ताकद देण्याचं काम पण हे प्रोडक्ट मित्रांनो चांगल्यापैकी करतं. जर तुमच्याकडे हे अवेलेबल होत नसेल मित्रांनो, तर इथं तुम्ही कॅप्टन सोबत बॅक्टेरिसेल घेऊ शकता, किंवा स्टेप्टोसायक्लिन घेऊ शकता, किंवा कासोगोमायसिन घेऊ शकता. तिन्हीपैकी कुठलेही एक प्रोडक्ट जे अवेलेबल होईल तुम्हाला, तुम्ही ते घेऊ शकता मित्रांनो. जेणेकरून तुमच्या प्लॉटमध्ये जवनजन्य बुरशी ज्या आहेत त्या पूर्णपणे थांबल्या जातील, आणि जो काही तेल जे आहे आपल्या प्लॉटवर ॲक्टिव्ह व्हायचा आहे तो होणार नाही मित्रांनो. तिथं आपल्याला खूप मोठी काळजी घ्यायची आहे. कारण मित्रांनो, आता जर पाल्यावर जर त्याला ॲक्टिव्ह झाला आणि त्याने जर आता जर तुमचा पाला डॅमेज करण्यास जर सुरुवात केली मित्रांनो, तो नक्कीच आपल्याला पुढं हा खूप त्रास देईल. पालवी झाडावरची कमी होणार, आणि सतत तो ॲक्टिव्ह होत राहणार. थोडंही वातावरण चेंज झालं तरी तो ॲक्टिव्ह होत राहणार. हा इथं झाला समजा तेल्या आपल्याला थांबवण्यासाठी. हे जे आहेत 2 प्रकारे आपण एक तर ऑर्गॅनिकमध्ये घेऊ शकतो, किंवा तुमचं अँटीबायोटिक केमिकल घेऊ शकता मित्रांनो. आणि मित्रांनो, ज्यांचा प्लॉट जस्ट आता फ्लावरिंग ओपनिंगला आहे, काही प्रमाणात ओपन होत आहे, काहींचं ओपनिंगला आहे, अशा शेतकऱ्यांनी मित्रांनो स्टार्टिंगला पहिला होमोप्रोसिनोलॉड जे गोदरेज डबल आहे ते, आणि त्यासोबत 6B हा स्प्रे मित्रांनो त्यांनी टाकण्यासाठी विसरू नये.
त्यांनी हा स्प्रे होता होईल तेवढा लवकर आणि झटपट मित्रांनो देणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमची जी फ्लावर आहे मित्रांनो ही ड्रॉपिंग होणार नाही. कारण मित्रांनो हे जे वातावरण तयार होतं असतं, वादळ येऊन पाऊस पडणे किंवा सॉरी मित्रांनो, वादळ येऊन पाऊस पडणे किंवा असाही पाऊस पडणे, तुमचा पावसाचं प्रमाण कमी असो किंवा जास्त असो, पण तुम्हाला इथे गोदरेज डबल आणि 6 बेचा स्प्रे मित्रांनो टाकायचा आहे, जेणेकरून तुमची जी कळी आहे ही चिटकून राहील झाडाला आणि ती ओपन झाली का मधमाशीची ॲक्टिव्हिटी प्लॉटमध्ये झाली का ती तुम्हाला सेटिंग तिची सेटिंग मित्रांनो भेटून जाईल, जे ड्रॉपिंग होणार नाही. कारण मित्रांनो ही ड्रॉप झाल्याच्या नंतर पुन्हा नवीन कळी निघायची आणि ती निघता ओपन होता हा बराचसा त्याच्यामध्ये मित्रांनो मोठा जो पिरियड आहे तो जे आहे मित्रांनो तुमचा जाणार आहे. तो पिरियड जाऊ नये म्हणून आपण हा जर स्प्रे जर प्रिव्हेंटिव्हमध्ये टाकून दिला, जरी ढगाळ वातावरण जरी झालं मित्रांनो आणि तुम्हाला असं वाटलं तर 4-5 दिवस हवामान खात्याने सांगितलेलं आहे की 4 ते 5 दिवस वातावरण ढगाळ राहणार आहे, ह्या काळातही तुम्ही हा स्प्रे प्रिव्हेंटिव्ह टाकून देऊ शकता, जेणेकरून तुमची जी मादी कळी आहे ती ड्रॉपिंग होणार नाही. तर मित्रांनो हा जो स्प्रे आहे हमखास टाकायचा आहे, जेणेकरून आपल्याला आपली फ्लावर ड्रॉपिंगही होणार नाही आणि जो पहिले जे आहे टाकले आहेत. आणि यानंतर तुम्ही मग एक कीटकनाशक बुरशीनाशकाचा स्प्रे 1 किंवा 2 दिवस सोडून तुम्ही एक कीटकनाशक बुरशीनाशकाचा स्प्रे मित्रांनो तिथे टाकायचा आहे, जेणेकरून आपल्या प्लॉटची जी आहे फ्लावरिंग ड्रॉपिंग होण्यापासून हे वाचेल आणि बुरशी आणि किडीपासूनही आपल्याला पुढं स्प्रे घेऊन वाचवायचा आहे मित्रांनो. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जास्त काय नाही, आज आमच्याकडे पाऊस झाला आहे म्हणून हा व्हिडिओ मी टाकला आहे. बऱ्याचशा भागात हा पाऊस नसणार आहे, कारण हे जे आहे स्थानिक वातावरण आहे, स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडलेला आहे. पण कोणाच्याही प्लॉटमध्ये कधीही ही सिच्युएशन होऊ शकते मित्रांनो, कारण हस्तबहारमध्ये सतत पाऊस हा सेटिंग काळामध्ये असतो आणि सारखे प्रॉब्लेम येत असतात. आणि ज्या भागात मित्रांनो अजून एक सांगाल, ज्या भागात ज्यांच्या पानगळी आता झालेल्या आहेत, पहिलं पाणी देऊन झालेलं आहे आणि त्या भागात हा पाऊस झालेला आहे, अशा शेतकऱ्यांनी बोराटेक एमओ मित्रांनो एखादं कीटकनाशक बुरशीनाशक आणि त्यासोबत बोराटेक एमओचा स्प्रे तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये घेऊ शकता मित्रांनो. फक्त एलेट, कॉपर आणि सल्फर हे 3 प्रोडक्टमध्ये तुम्हाला बोराटेक एमओ जे आहे मिक्स करायचं नाही. मग त्यामध्ये तुम्ही अँट्राकॉल हे कीटकनाशक तुम्ही ॲक्ट्रा वगैरे घेऊ शकता आणि सोबत बोराटेक एमओ घेऊ शकता, जेणेकरून तुमचा थ्रिप्सही कंट्रोलमध्ये राहील, तुमची बुरशीही कंट्रोलमध्ये राहील आणि तुमचा शेंडा जो आहे जो ॲडिशनल ह्या पावसामुळे जो वाढणार आहे किंवा पळणार आहे तो पळणार नाही. म्हणून अशा शेतकऱ्यांनी बोराटेक एमओचा स्प्रे कीटकनाशक बुरशीनाशकासोबत घेतला पाहिजे मित्रांनो. आता आपण जवळजवळ 3ही प्रकारच्या शेतकऱ्यांना जे आहे याच्यामधून आपण औषधं सांगितलेले आहेत. ज्यांच्याकडे तेल आहे त्यांसाठी डिकोर किंवा अँटीबायोटिक कॅप्टाप, ज्यांचा फ्लावर ओपनिंगच्या पिरियडमध्ये आहे त्यांच्यासाठी आपण गोदरेज डबल आणि 6BA, आणि ज्यांच्या प्लॉटची पानगळ होऊन पहिलं पाणी झालेलं आहे, बाग फुटून आलेली आहे, ग्रीन स्टेजला आहे, अशा शेतकऱ्यांनी बोराटेक एमओ आणि त्यासोबत एक कीटकनाशक एक बुरशीनाशक घ्यायचं आहे, ॲक्ट्रा आणि अँट्राकॉल. आणि ज्यांच्याकडे बोराटेक एमओ भेटत नाही अशा शेतकऱ्यांनी पाला जर ग्रीन असेल तुमचा तर तुम्ही 49-32 3 ते 4 ग्रॅमनी आणि मॉलिब्डेनम 200 लिटर पाण्याला 50 ते 60 ग्रॅम ह्या प्रमाणात घेऊन स्प्रे करायचा आहे, जेणेकरून तुमचा शेंडा जे आहे तो पळणार नाही मित्रांनो. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आजचा जो व्हिडिओ आहे आपण आज बनवलेला आहे. आपल्याकडे पाऊस झाला होता म्हणून, तसा आज काय व्हिडिओ टाकणार नव्हतो मी, पण पाऊस झाला आहे म्हणून चला एक विषय पण आहे, इतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. तर मित्रांनो बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगू इच्छितो. आणि मित्रांनो आपल्या प्लॉटची काळजी घ्या. हस्तबहार हा थोडासा क्रिटिकल आहे, पण वेळोवेळी आपण जर काळजी घेत राहिलो तर नक्कीच आपण यातूनही मार्ग काढून सेटिंग करून आपण आपला प्लॉट जे आहे हार्वेस्टिंगपर्यंत नेऊ शकतो. ते मित्रांनो थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. इथेच धन्यवाद.